कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काकीच्या डोक्यात नक्की काहीतरी शिस्त आहे, पण काय हे शोधून काढावंच लागेल. बरं ठीक आहे, तुझी इच्छा नसेल तर नको येऊ. तसं बी तिकडं लय दमायला होईल, तू थांब घरीस. बर मी हातपाय धुवून येतो, बाकीचं नंतर बोलू आपण. हं? भागू मार. काकीचं वागणं विचित्र वाटतंय मला. अरे वा, गाणं. सतत टेन्शन घेणारा माणूस आज खुश दिसतोय वाटतं. मूड चांगला आहे कोणाचा तरी. मग आता सगळं चांगलं चांगलं करते म्हणलं, चांगलं असणारच ना. जवळ जा. हा. उद्या बघ धनुसाठी ना चांगला पोरगा मिळतो का नाही बघ. हो, अगदी तुझ्या मनासारखं होईल बघ. खूप चांगला मुलगा शोधशील तू आपल्या धनुसाठी. मी नाही, आपण शोधायचंय. अरे मी कशाला, तुम्ही जा ना सगळे. मी उद्या घरीच थांबते. तू जा. काकी आहे की घरी? हे बघ सूर्या, मी काकींच्या भरोशावर घर टाकून नाही येऊ शकत. काकी आल्यापासून मी त्यांना बघते रे. त्यांच्या हालचाली मला ठीक नाही वाटत आहे. एकतर त्या आल्या आल्या दुसऱ्याच रात्री किचन मध्ये काहीतरी शोधत होत्या, आणि पुन्हा आज तर सगळं फडता काढून बसल्या. आणि आज सकाळी तर त्या मला रस्त्यात दिसल्या. मी त्यांना विचारलं की इतक्या लांब तुम्ही काय करता, तर आले सहज चालत चालत इतक्या लांब. नाही सूर्या, मला ही गोष्ट पटली नाही रे. म्हणजे त्यांच्या मनात काय सुरू आहे ना हे मला कळतच नाहीये. शिवाय त्यांची नजर, सतत त्यांची नजर अशी ना भिरभिरत असते. काहीतरी कसलं तरी शोध घेते. अगं उद्या आता असं म्हणशील की डॅडीनीच काकीला इकडे कशाच तरी शोध घ्यायला पाठवलंय म्हणून. तर काय चाललंय तुझं? एवढा संशय स्वभाव. माणसावर विश्वास ठेवायला शिक तुझा. त्या संशयामुळे ना घराच्या घरा बरबाद झालेत. सूर्या अरे पण हे बघ, तुला यायचं नसेल ना तर नको येऊ, पण उगाच हे असलं काहीतरी बडबडू नको. आणि उद्या आम्ही धनुला पोरगा बघायला जाणार, कारण या घरापेक्षा धनुला आमची जास्त गरज आहे. सूर्या कसं समजव रे मी तुला. मला तू इतरांवर विश्वास ठेवायला सांगतोयस, कधीतरी तू ठेवणार आहे विश्वास माझ्यावर. तू फार भोळा आहेस, इमोशनल आहेस, आणि इमोशनल माणसांचा हे जग नेहमीच फायदा घेत असतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.